गजर माऊलीचा गजर माऊलीचा आवडे निरंतर
तुलसी हार तुलसी हार गळा तुलसी हार गळा कसे पीता
पर
आवडसी जीवा पासुनिया कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवा पासुनिया योन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरणो श्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं घ्यावी घ्यावी माझी सेवा
वाहिनगा देवराया बहु आवडसी जीवापासुनिया कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवापासुनिया. प्रस्तुत स्थळी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य चक्रवर्ती सम्राट विश्ववंद्य ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग असून या अभंगाद्वारा श्री महाराज आपल्या इष्टदेवते प्रतीचा अनन्य भाव प्रतिपादित करतात. विठ्ठल आपल्या श्री क्षेत्र मरळ या गावामध्ये गेल्या 32 वर्षापासून 32वं वर्ष आहे ना संदीप भाऊ, 32 वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. तसं तर या गावचं बाबा भागवत महाराज संस्थानावरती पहिल्यापासून श्रद्धा आणि प्रेम आहे. तुम्ही सर्व आमच्या पूर्वजांना दिलेलं प्रेम आहे, आमच्यावरती ठेवलेली श्रद्धा आहे. या मंदिरातल्या ज्या मूर्ती आहेत पांडुरंग परमात्म्याच्या, विठ्ठल रुक्मिणी मातेच्या, त्या ज्या मूर्ती आहेत त्या आमच्या पंजोबांनी इथं स्थापन केलेला आहे, एकनाथ बाबांनी इथं स्थापन केलेलं आहे. म्हणजे जुन्या लोकांना इतिहास माहीत आहे, परंतु जे काय आता नवीन तरुण पिढी आहे समजा, त्यांना काही हा इतिहास माहीत नाही की आपल्या गावात ज्या मूर्त्या आहे. आणि फार आनंदाची गोष्ट अशी आहे का आपल्या गावामध्ये आता त्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. असं आहे, ज्या गावामध्ये मंदिराचे नूतनीकरण जीर्णोद्धार केले जातात ते गाव सगळ्यात श्रीमंत गाव समजायचं, सगळ्यात श्रीमंत गाव. तेव्हापासून ही परंपरा आहे. आता बाबा भागवत महाराजांची परंपरा आमच्या पंजोबांनी एकनाथ बाबांनी इथं मूर्ती स्थापन केल्या. त्याच्या अगोदरपासून आमचे जे मूळ पुरुष आहे ते सद्गुरू बाबा भागवत महाराज, आता ही आमची 9वी पिढी आहे. 9 पिढ्यांच्या आमच्या घरामध्ये परमार्थ आहे. आणि एकनाथ बाबांपासून तर आत्तापर्यंत या गावामध्ये येऊन काला करण्याची आम्हाला काल्याचा मान आहे. तुम्ही सगळे श्रद्धा ठेवून आम्हाला काल्याचा तो मान देता. तसं हे फार प्रेमाचं गाव आहे आणि म्हणून या गावामध्ये आमंत्रण दिलं आणि टाळायचं असं होत नाही. त्यामुळं या प्रेमामुळं, श्रद्धेमुळे या गावात येण्याचा आलेला योग आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाकरता उपस्थित असणारे, ज्यांनी या सप्त्याची मुहूर्त मेढ रोवली असे हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री सरकटे महाराज, तेही या कीर्तनाकरता उपस्थित आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातले ख्यातनाम गायक हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री दिगंबरजी महाराज, तेही याकरता उपस्थित आहे. मला वाटतं मी त्यांना खूप दिवसापासून इथं पाहू राहिलो. इथं येतात ते बऱ्याच वेळेला आलेले आहे. आपल्याबरोबर काशीराम बुवा इडोळीकर सुद्धा या ठिकाणी मला वाटतं येऊन गेलेले संदीप भाऊ. ते वैकुंठवासी झाले. यांचा म्हणजे यांची पारमार्थिक साधना इतकी उच्चतर प्रतीची आहे की भले भले मला तर घाम फुटला आहे. आता काय बोलायचं कीर्तनामध्ये, असा विषय. मी म्हणणार होतो संदीप भाऊ फॅन लावा, पण आता फॅनच इतके झाले फॅन लावायची गरज नाही. आमचे दिगंबर बुवा त्याही उपस्थित आहे. त्यानंतर आमचे दामोदर महाराज आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण चिंतापन महाराज सानप, तेही या कीर्तनाकरता साथ संगीत देण्याकरता उपस्थित आहे. मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण नीलकंठ महाराज, तेही याकरता उपस्थित आहे. हार्मोनियम वादक, पेटी मास्तर, तुम्ही विनेकरी, सर्व तुम्ही कीर्तन ऐकण्याकरता आलेले भाविक, तुमच्या सर्वांच्या चरणावरती माथा टेकून सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या इष्टदेवते प्रतीचा अनन्य भाव प्रतिपादित करतात. अनन्यता या शब्दाचा अर्थ काय? अनन्य म्हणजे नेमका कोण हे पहिले कळल्याशिवाय आपल्याला त्या भावामध्ये जाता येणार नाही. मी आपल्याला उदाहरणाद्वारे पटवून देतो अनन्यता म्हणजे काय. आपल्याकडे ब्रह्मगिरीच्या काही प्रदक्षिणा आहेत. ब्रह्मगिरीची पंचक्रोशीची प्रदक्षिणा म्हणतात, काही म्हणतात 24 गावांची प्रदक्षिणा, अशा 2-3 प्रकारच्या प्रदक्षिणा सांगितल्या जातात. तसं गोकुळाच्या अवतीभोवती काही प्रदक्षिणा आहे पंचक्रोशीची 24 गावांची. एक साधू आणि त्याचा सगळा शिष्य समुदाय त्या गोकुळाच्या प्रदक्षिणे करता निघाला. त्यांचा मुक्काम गोकुळाच्या जवळच पडला. गोकुळ या गावाच्या जवळच मुक्काम होता, यमुनेच्या तटावरती. त्यांनी तिथं असा शामियाना वगैरे उभारला. आता जिथं दिंडीचा मुक्काम असतो तिथं कीर्तन सत्संग घेण्याचा आपला नियम आहे. तिथं काहीतरी श्रवण करावं, कीर्तन घ्यावं, सत्संग प्रवचन करावं, म्हणून तिथं सत्संग त्यांनी लावला.
प्रकार असा झाला की त्या गोकुळातला एक नागरिक दही दूध विक्रय करण्याकरता त्या मथुरेमध्ये गेला. त्यांनी दही दुधाचा काही विक्रय केला आणि त्याच्यातून आलेलं जे धान्य खरेदी केलं ते धान्याची गोणी आपल्या डोक्यावरती ठेवली आणि पुन्हा गोकुळाकडे चालला. जात असताना त्याला हा सत्संग दिसला. त्याला असं वाटलं घरी जाण्यापेक्षा थोडंसं देवाचं नाव ऐकू, थोडं कृष्णाचं चरित्र ऐकायला मिळेल म्हणून जाऊ. तो तिथं गेला. परंतु असा नियम आहे, श्रवण करत असताना आणि भोजन करत असताना आसन असल्याशिवाय बसू नये. श्रवणाकरता आसन असावं आणि जेवण करत असताना सुद्धा आसन असावं. त्याला असं वाटलं सगळा मंडप गच्च भरलेला आहे, कारण तो महाराज विनोदाचार्य होता त्याच्यामुळे सगळा मंडप भरला होता. आपल्याला बसायला जागा नाही, मग करायचं काय? म्हणून यांनी आपल्या डोक्यावरची गोणी खाली टाकली आणि त्याच्यावरती बसला. पण गंमत अशी झाली की त्याचं जे आसन होतं गोणीचं ते गेलं जो सत्संग सांगत होता मुख्य आचार्य त्याच्यावरती. हा राग त्याच्या शिष्यांना आला. म्हटले आम्ही 2 तासापासून सत्संग ऐकतोय, परंतु हा आपल्या गुरुच्या जवळ आणि त्याही त्यांच्यापेक्षा उंच आसनावरती जाऊन बसला. जसा शिष्यांना राग आला तसा गुरुला आला. त्याला वाटलं फारच अडाणी माणूस दिसतोय, याला रीत भात काही नाहीये. म्हणून त्याने विचारलं कोण रे तू? आता तो थोडासा नंगट होता. नंगट म्हणजे नंगे को खुदा डरताय. नंगट होता. त्याला असं वाटलं की माझ्याच गावात येऊन मलाच विचारतो कोण रे तू. म्हटले तू कोण आहे ते सांग. तेव्हा त्या साधूला वाटलं फारच नंगट दिसतोय, मग याला थोडंसं आज्ञानी दिसतोय, याला थोडंसं मोठे मोठे शब्द वापरून जरा आपण याला अडकवायचा प्रयत्न करू. म्हटले अरे बाबा मी अनन्य आहे. काय म्हटलं तो साधू? मी अनन्य आहे. आता सांग तू कोण? म्हटले तुम्ही अनन्य तर मी फनन्य. म्हटले त्या बाबाच्या डिक्शनरीमध्ये फनन्य शब्दाचा अर्थच नव्हता कधी, आणि त्याचा अर्थही नाहीये. अनन्य शब्दाचा अर्थ आहे पण फनन्य शब्दाचा अर्थ नाही. अरे बाबा फनन्य पहिल्यांदाच ऐकलं रे. अरे फनन्य म्हणजे काय? तुम्ही सांगा अनन्य म्हणजे काय? अरे अनन्य म्हणजे जो भगवान कृष्ण सोडून इंद्र चंद्र वरुण सोम गायत्री इत्यादी देवतांचं भजनही करत नाही तो अनन्य. आता तू सांग फनन्य म्हणजे काय? म्हटले तुम्हाला भगवान कृष्ण सोडून इतर देवाची नावं तरी माहिती आहे. म्हटले मला तेवढी माहित नाही म्हणून मी फनन्य म्हटले. सांगायचा अर्थ असा की अनन्यता या शब्दाचा अर्थ आहे एकनिष्ठ भाव, एकाच देवावरती असणारी श्रद्धा, याला अनन्यता म्हणतात. हा जो निष्ठावंत भाव आहे हा कोणत्याही क्षेत्रात घ्या फार महत्वाचा आहे. क्षेत्र राजकारणाचं असू द्या, क्षेत्र सामाजिक असू द्या किंवा क्षेत्र परमार्थाचा असू द्या, निष्ठावंत भार फार महत्वाचा आहे, भाव फार महत्वाचा आहे. राजकारणाच्या क्षेत्रात 20 वर्ष त्याची सत्ता नसू द्या, पण त्या पक्षाची निष्ठा ज्यांनी ठेवली 20 वर्ष, 20 वर्षानंतर त्याचा तिकिटाकरता विचार केला किंवा आमदार असेल तर त्याचा मंत्रिपदाकरता विचार केला. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये तर निष्ठा फार महत्वाची आहे. महाराज म्हणतात निष्ठावंत भाव भक्तांचा स्वर, निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठावंत भाव हा आमचा स्वधर्म आहे आणि म्हणून त्या
निष्ठेलाच अनन्यता असं म्हणतात. मग 4 प्रकारची अनन्यता आपल्या वारकरी संप्रदायात मान्य किंवा संतांनी आपल्याला सांगितलेली आहे. पहिली अनन्यता नामाची, दुसरी अनन्यता देवतेची, तिसरी अनन्यता रूपाची आणि चौथी अनन्यता जर असेल तर ती तीर्थांची. विठ्ठल पहिली अनन्यता नामाची सांगितली आहे. नामाची अनन्यता म्हणजे भगवान पांडुरंग परमात्म्याचं नाम सोडून आम्ही इतर देवताची नाम घेणार नाही. अनेकाचे स्तुती आम्हा ब्रह्म आम्ही इतरांची स्तुती करत असू तर आम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. याला म्हणतात नामाची अनन्यता. दुसरी अनन्यता रूपाची. पांडुरंग परमात्म्याचं रूप सोडून आम्ही इतर देवतेच्या मुखाकडे पाहणार नाही, याला रूपाची अनन्यता म्हणतात. तिसरी अनन्यता देवतेची. पांडुरंग परमात्मा हा देव सोडून आम्ही इतर देवतेच्या मागे जाणार. हेंदरी शेंदरी दैवते कोण पूजिती भूती खेते आपल्या पोटासी रडते मागते श्री अवदान. आम्ही इतर देवतेच्या मागे जाणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तर कितीतरी देवतेंवर टीका केली, पण ऐका, तो त्यांचा अधिकार होता. तुकाराम महाराजांची गणपतीवर सुद्धा टीका आहे. गणोबा विक्राळ, लाडू मोदकाचा काळ. गणपती जर कशा करता असेल तर तुकाराम महाराज म्हणतात लाडू मोदकासाठीच. खंडोबा बहिरोबा रोटी तुटी साठीचे देव. रंडी चंडी शक्ती मध्यमास भक्षिती. आई भवानी थोर जाणून तिचं म्या उपासिले वो. हाती परडी देऊन तिने मज भिकेसी लाविले वो. खंडोबावरही टीका आहे, गणपतीवरही टीका आहे, देवीवरती पण टीका आहे. पण ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अधिकार म्हणून टीका आहे. आपल्यासारख्यांनी त्या देवतेंवरती टीका करू. तुकाराम महाराजांचा अधिकार आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, हा त्यांचा अधिकार आहे. काही काही लोक अधिकाराचं भान ठेवत नाही. मोठ्यांनी केलं मग तसं करून पाहिजे. देवानी कृष्णाने खोड्या नाही केल्या का, चोऱ्या नाही केल्या का, मग आम्ही एखाद्या गट्टीच्या हातोडीची चोरी करायला काय हरकत आहे? चपलाची चोरी. देवे उचललेली पृथ्वी मेदीने आपल्याच्याने गोणी उचले ना, त्यांनी गिरी गोवर्धन पर्वत करंगळीवरती धारण केला होता. 12 गाव अग्नी गिळला होता. आपल्याला उदबत्तीचा चटकाही सहन व्हायचा नाही. त्याचं जर आचरण करायचं असेल तर मग त्याचं पूर्ण आचरण जमलं पाहिजे तर करावं. तुकाराम महाराजांनी देवांवर टीका केली, पण तो तुकाराम महाराजांचा अधिकार होता. पांडुरंग परमात्मा सोडून आम्ही इतर देवतेच्या मुखाकडे पाहणार नाही किंवा इतर देवतेचं भजन करणार नाही. आणि शेवटची अनन्यता तीर्थांची. पंढरपूर आणि चंद्रभागा तीर्थ सोडून आम्ही इतर तीर्थाला जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल. वास्तविक पंढरपूर आणि चंद्रभागा या तीर्थांमध्ये असं विशेष काय आहे की तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पंढरपूर सोडून इतर ठिकाणी जाणार नाही. आता आपल्यातले कितीतरी लोक काशीला गेले, बद्रीनाथ केदारनाथ पाहून आले. लोक तिकडून येऊन सांगतात की एकदा तरी जीवनात केदारनाथ करावं, एकदा तरी बद्रीनाथ करावं. म्हणजे लोकांना हे कळलं की केदारनाथला निश्चित काहीतरी चांगलं आहे, तिरुपतीला निश्चित काहीतरी चांगलं आहे. मग तुकाराम महाराजांनी हा हट्ट का करावा की पंढरपूर सोडून आम्ही इतर ठिकाणी जाणार नाही? कदाचित मला असं वाटतं ते तुकाराम महाराजांना काय असतंय, एखादी गोष्ट त्याच्यापेक्षा दुप्पट क्वालिटीची मिळत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला सुखरूप भासते. मी आपल्याला दृष्टांत असं पटवून देतो. एका गावामध्ये एकाच कीर्तनकाराचं 7 दिवस कीर्तन. किती दिवस?
फार कमी पाहायला भेटतं आता. नाही तर भेटतच नाही. 7 दिवस एकाच बाबाचं कीर्तन आत्ता करायला लाव कोणालाय पण. फक्त पहिल्या दिवशीचा विषय शेवटपर्यंत आला नाही पाहिजे परत. एकच बाबाचं 7 दिवस कीर्तन. मग कीर्तना करता असे सगळे यायचे. एक आजोबा होते ते असे खांब होता, असाच खांब, त्या खांबाला टेकून बसायचे आणि टेकल्या टेकल्या झोपी जायचे. त्यांचा नातू बरोबर होता. तर आता काय, कोणी समोर झोपलं कीर्तनकाराच्या, तो कीर्तनकाराला विक्षेप असतोय म्हणून त्या कीर्तनकाराला काही बरं वाटत नव्हतं. मग त्यांनी काय केलं, कीर्तन संपल्यानंतर त्याच्या नातवाला बोलवलं. म्हटलं हे बघ, मी तुला 25 रुपये देतो. किती? 25 रुपये रोज. पण तुझा आजोबा झोपला की त्याला चिमटा काढायचा, एवढंच काम तू कर. 25 रुपये रोज घे म्हटले. मग दुसऱ्या दिवशी कीर्तनाला आले. आजोबा नेहमीप्रमाणे बसला, टेकला, झोपला. मग त्या नातवानी चिमटा काढला. आजोबा उठला, कीर्तन व्यवस्थित झालं. मग त्या कीर्तनकारांनी 25 रुपये त्याला काढून दिले. असं 2-3 दिवस चाललं का रोज 25 रुपये कीर्तनकार त्याला काढून द्यायचा. 2-4 दिवसांनी असाच आजोबा आला, कीर्तनात बसला, झोपला. पण मात्र त्याने नातवानी चिमटाच काढला नाही. कीर्तनात विक्षेप झाला. कीर्तन संपल्यानंतर कीर्तनकार बुवानी विचारलं, का रे मुला, म्हटले तुला रोज 25 रुपये देतो की नाही? मी रोज 25 रुपये देतो ना. मग तू आज चिमटा का काढला नाही? म्हटले मी घरी गेलो आणि आजोबा म्हटले तुला 50 रुपये देतो पण मला चिमटा काढायचा नाही. 50 रुपये देतो पण मला चिमटा नाही काढायचा. आता 25 कधी फिके वाटतात? जेव्हा 50 प्राप्त होतात तेव्हा 25 आपल्याला काय वाटतात? फिके वाटतात. 25 ची किंमत कधी संपते? जेव्हा 50 प्राप्त होते तेव्हा 25 ची किंमत संपते. पंढरपूर चांगलं वाटतं पण कुठपर्यंत? जोपर्यंत त्याच्यापेक्षा दुप्पट चांगलं स्थान तुकाराम महाराज पाहत नाही तोपर्यंत पंढरपूर चांगलं. विचार करा, तुकाराम महाराजांनी इतर स्थानं पाहिली नाही का? महाराज म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणये तुका पंढरीचा, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षत्रमयीने, उदंड वर्णिले क्षत्रमयीने, उदंड वर्णिले क्षत्रमयीने, उदंड वर्णिले क्षत्रमयीने. ऐसी चंद्रभागा ऐसा भीमाती, ऐसा विद्यमान देव कोठे, ऐसा विद्यमान देव कोठे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती, ऐसा विद्यमान देव कोठे, ऐसा विद्यमान देव कोठे. तुकाराम महाराज म्हणतात, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, पण आयसी चंद्रभागा ऐसा भीमातीर, आयसा विटेवर देव कोठे. पंढरपूर सारखं चंद्रभागेसारखं तीर्थ जगाच्या पाठीवरती कुठंच सापडणार नाही. आयसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकल ही तीर्थे माध्यान्न काळी, येता पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण. जगातली सगळी तीर्थ स्कंद पुराणात वर्णन आहे. नामदेव महाराजांच्या गाथेत प्रकरण आलंय. भगवान शंकराने ऋषीमुनींना सांगितलं, ऐका सगळ्यात पवित्र तीर्थ सांगतो. त्यावेळेला नामदेव महाराजांचं वर्णन आहे, शंकर सांगे ऋषी जवळी, जगातली सगळी तीर्थ सकल ही तीर्थे रोज दुपारी 12 वाजता माध्यान्न काळी, रोज एकही दिवस सुट्टी नाही, एकही दिवस संप करत नाही, रोज दुपारी 12 वाजता कुठं जातात माहितीये का? येता पुंडलिका जवळी, पंढरपूरला जातात पुंडलिका जवळ, करती आंघोळी वंदिती चरण. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, काशीला गेल्यानंतर फार पुण्य प्राप्त होतं. आपल्यापैकी कितीतरी लोक काशीला जाऊन आलेत. काशीला सगळेच जाऊन आले, सगळेच जाऊन आले काशीला.
पण मीच नाही गेलोय, फक्त बुवाच काशीला नाही गेलो. कितीतरी लोक काशीला जाऊन आलेत. काशी फार पुण्य पावन क्षेत्र आहे. पण ऐका, काशीत 1 महिना राहायचं, 1 महिना रोज दर्शन घ्यायचं विश्वनाथाचं. जे पुण्य 1 महिन्यात तुम्हाला प्राप्त होईल ना, ते गोदावरीच्या 1च दिवसात प्राप्त होतं. हा लक्षात घे. ते म्हणतात ना, ज्याच्यापाशी गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. असं आहे. काशीचं 1 महिन्याचं पुण्य गोदावरीच्या 1च दिवसात प्राप्त होतं. तुम्ही म्हणाल प्रमाण काय? प्रमाण देतो ना तुम्हाला. वाराणसी चाली जे मासा, गोदावरी 1 दिवसा. अजून त्याच्या पुढे जाऊन सांगतो. पंढरी पाऊल परी येसा ऐसा ठसा. गोदावरीच्या 1च दिवसात प्राप्त होतं. पंढरपूरच्या बाजूनी पाऊल जरी पडला तरी ते सगळं पुण्य 1च पावलात प्राप्त होतं. ही ताकद पंढरपूरची आहे. विठ्ठल विठ्ठल असे 4 प्रकारची अनन्यता आहे. आणि म्हणून तीर्थाच्या अनन्यता संबंधी महाराज म्हणतात की आम्ही तीर्थाची अनन्यता म्हणून पंढरपूर सोडून इतर तीर्थाला जाणार नाही. अशा 4 प्रकारची अनन्यता आहे. या अनन्यतालाच म्हणतात निष्ठा. ती धाम निष्ठा असेल, ती देवतेची निष्ठा असेल, नामाची असेल, रूपाची निष्ठा असेल, याला निष्ठा म्हणतात. या निष्ठेच्या बळावरती जो देव प्राप्त होत नाही तो देव प्राप्त होतो. जो लवकर कोणाला प्राप्त होत नाही त्याच्याकरता सहाय्यच करावा लागतो. कोणी जपानी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, कोणी यागानी यज्ञानी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, पण तो लवकर सहजासहजी कोणाच्याही यांनी प्राप्त होत नाही. त्याच्याकरता फार अट्टहासानी, कारण त्याचं स्वरूप मूळतः अव्यक्त आहे. अव्यक्त निराकार, नाही जा आकार, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, अशा प्रकारचं देव आहे. लोक म्हणतात आम्हाला देव दिसत नाही. हो, नास्तिकवाद्यांचं एक म्हणणं आहे. त्यांना जर विचारलं की तुम्ही देवाला का मानत नाही, त्यांचं असं उत्तर आहे की देव दिसत नाही म्हणून आम्ही त्याला मानत. कारण शास्त्रामध्ये असं विधाने चक्षुर्वै सत्यम, जे डोळ्याला दिसतं ते आहे, जे डोळ्याला दिसत नाही ते नाही. अशा कितीतरी गोष्टी डोळ्याला दिसत नसले तरी मानाव्या लागतात. फुलातला सुगंध डोळ्याला दिसत नाही पण मानावा लागतो. फुल तोडून जवळ घेतलं, वास आला की मग कळतो याच्यात सुगंध आहे, पण दिसत नसतो. हवा आपल्या अंगाला लागते पण ती हवा दिसत नसली तरी ती मानावी लागते. तिळातलं तेल दिसत नाही पण ते वाटून पाहिल्यानंतर कळतं याच्यामध्ये तेल आहे. किंवा मरावीच्या तारा गेलेल्या आपल्याकडून. मरावी म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण. त्यांची ड्युटी तशी, म्हणजे ड्युटी तशी आहे, त्यांचं नाव त्याच्यामुळेच मी मरावी असं नाव त्यांना म्हणतो. कारण फार अवघड ड्युटी आहे. म्हणजे वायरमॅन लोकांचं एकमेकात जर कधी भांडण झालं आणि एखाद्याचं जर सायकोलॉजी जर मेंटल असेल, तो समजा तो दुसऱ्या पोलावर चढला की इकडून स्विच टाकला का लटकला समजा. फार भयानक ड्युटी हो. म्हणून संदीप भाऊ, वायरमॅन लोक एकमेकात कधीच भांडत नाही. ते बसतात पण भांडत नाही. बसता म्हणजे भजन म्हणायला. तर तो करंट गेलेला असं म्हणतं की त्याला स्पर्श झाला तरी माणूस जळून खाक होईल. होईल का नाही? म्हणजे अजूनही एखाद्याला नसल पटत तर नाही. मी काय म्हणतो, टेस्टरनी चेक करा असं माझं म्हणणं आहे. मी हात लावून पहा असं नाही म्हणणार तुम्हाला. टेस्टर घ्यान, चेक करून पहा, एखाद्याला नसल पटत. तो करंट दिसत नसलं तरी त्याला मानावं लागतं. किंवा ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, ना तरी भूमी आतुनी स्वयंब, काय घडिया गाडगी या चिनी निगती कुंभ, ते कुलाल मट्टीचे गर्भ उमटली की. या मातीतून डायरेक्ट घागर बनवून येते का, मडकं बनवून येतं का? नाही. तिला बनवणारा कोणीतरी कुलाल मतीचे गर्भ. काय कापसाची पोटी, काय कापडाची होती पेटी? कापसाच्या पोटामध्ये काय कापडाची पेटी का? मग तिला बनवावं लागतंय ना.
किंवा चित्रकारम विना चित्रम स्वतएव भवेत तदा. चित्र चांगलं दिसतंय पण त्या चित्राला बनवणारं कोणीतरी. जगतान यदि नो करता कुलालेन विना घटा चित्रकारम विना चित्रम स्वतएव भवेत तदा. जगतान यदि नो करता कुलालेन विना घटा. कुंभाराशिवाय मडकं नाही. लक्षात घ्या, जसं कुंभाराशिवाय मडकं नाही, जसं चित्रकाराशिवाय चित्र नाही, जसं अलंकार घडवणाऱ्याशिवाय अलंकार नाही, तसं देवाशिवाय जगत नाही. विठ्ठल दिसण्याची गोष्ट नाही, देव दिसण्याचीच गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. जगतामध्ये तो चराचरामध्ये व्यापून भरलेला आहे असा अनुभव यायला पाहिजे. आई सा ज्याचा तत्व आहे. लवकर सगुण साकार होणं देवाचं स्वरूप नाही. लवकर तो सगुण साकार कधी होत नाही. पण निष्ठेच्या जोरावरती ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला सगुण साकार केलंय. आणि आता देव जगाचा मालक ज्ञानोबारायांसमोर उभा आहे. मग आता काय करायचं? मागणं हा संतांचा तर स्वभाव नाही. मागायचं नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत असो, मागायचं आम्हाला नाहीये. मग देवाशी बोलायचं काय? ज्ञानोबारायांनी शपथ घेतली आणि देवाला सांगितलं की देवा, बहु आवडसी जीवापासून. या अभंगाचं पहिलं चरण. तुझी आन माहीन गा देवराया. देवराया
शपथ. शपथ म्हणजे काय तर आपल्या मनातला सत्य भाव एखाद्याला सांगायचा असेल तर त्याचं साधन शपथ आहे. समजा एखाद्याला आपण बोललेली गोष्ट खोटी वाटते तर फक्त म्हणायचं आईची शपथ खरं सांगतो. मग निदान आईची शपथ देवाची शपथ म्हटलं की समोरच्याला वाटतं की काहीतरी खरं असलं पाहिजे. ज्या अर्थी शपथ घेतो त्या अर्थी खरं आहे. देवा तुझी शपथ घेतो तुझी आनवाहीन गा देवराया. काय शपथ घेतली ज्ञानोबांनी? बहु आवडसी जीवापासून या. देवा तू मला जीवापेक्षा जास्त आवडतो. महत्वाचा विषय असा आहे, संतांना जसा देव जीवापेक्षा जास्त आवडतो ना तसे देवाला सुद्धा संत जीवापेक्षा जास्त आवडतात. भक्तांचा प्रशंसा करणारे भक्त देवाला जीवापेक्षा जास्त प्रिय. तेही प्राणा परवते आवडते मज निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसिते. पण प्रश्न असा आहे की ज्ञानोबारायांनी देवतेसमोर देवतेचीच आवड प्रतिपादित केली. तू आम्हाला जीवापेक्षा जास्त आवडतो. त्यांना दुसरं काही प्रतिपादित करता आलं नाही का? कारण सामान्यतः आपला जो समाज आहे, आपल्या समाजात जे वर्ग आहे त्या प्रत्येकाच्या आवडीचा विषय भिन्न भिन्न आहे. संतांची आवड एक विलक्षण पद्धतीची आहे आणि जीवाची आवड एक वेगळ्या पद्धतीची आहे. जीवाची आवड प्रपंच संबंधी आहे. त्याला असं वाटतं प्रपंचात सुख मिळेल म्हणून त्याची आवड प्रपंच संबंधी आहे. पण संतांची मात्र आवड ही देवा संबंधाची आवड आहे. आपल्या सामान्यतः समाजामध्ये 3-4 प्रकारचे वर्ग पडतात. त्या प्रत्येकाच्या आवडीचा विषय वेगळा आहे. पहिला प्रकार पडतो पामर. पामराची आवड वेगळी. पामराची आवड अशी आहे, पामर म्हणतो की मला निकृष्ट किंवा उत्कृष्ट कोणतेही भोग द्या, ते भोगण्याची ज्याची आवड त्याला काय म्हणतात? पामर. उत्कृष्ट असो किंवा निकृष्ट असो. महाराजांनी त्याचं वर्णन तर पाखंडी म्हणून केलेलं आहे. जीवतोची देव भोजन ते भक्ती आणि मरण ते मोक्ती. पाखंडाचे मरण ते मोक्ती. पाखंडाचे मरण ते मोक्ती. पाखंडाचे मरण ते मोक्ती. हा जीवतोची देव भोजन ते भक्ती. मरण ते मोक्ती. पाखंडाचे जीवतोची देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंड्याची. कशा पद्धतीने मरण ही त्याची मुक्ती आहे, भोजन चांगलं करणं ही त्याची भक्ती आहे आणि आपला जीव हाच देवे अशी त्याची युक्ती आहे. आपला जीव तोच देव. इतर जगात देवच नाही, आपणच देव. आपला जीव हाच देव. त्याला चांगलं खाऊ घालणं ही त्याची भक्ती आणि एखाद्या दिवशी कसंही मारा, गळफास घेऊन मारा, ॲक्सिडेंटमध्ये मारणं, कसंही मारा ही त्याची झाली मुक्ती. फार सोपं शास्त्र आहे. त्या नास्तिकांचा एक शिरोमणी होऊन गेला चार्वाक. त्याचं असं तत्व होतं, यावत जीवम सुखम जीवेन नास्ती मृत्यू गोचरः भस्मे भूतस्य देहस्य पुनरागमनम कृता. किंवा एक श्लोक फार प्रसिद्ध आहे त्याचा, यावत जीवम सुखम जीवे ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मे भूतस्य देहस्य पुनरागमनम कृतः. तो असं म्हणायचा, त्याने जगाला असं तत्वज्ञान सांगितलं की ह्या जीवनात आलोय ना, मग सुखाने जीवन जगायचं. लोकांनी त्याला विचारलं सुखाने जीवन जगायचं पण करायचं काय? म्हटले गावठी तूप खायचं. असं त्याचं शास्त्र होतं. कदाचित त्यावेळेला गावठी तुपाला किंमत असावी. गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर असं सांगतात की तो चार्वाक जर आत्ता असताना तर तो गावठी तूप खाल्ला. ऋणम कृत्वा सुरम पिबेत असं नसतं म्हटलं. मग ऋणम कृत्वा घृतम पिबेत असं नसतं, मग ऋणम कृत्वा सुरम पिबेत म्हटलं असतं म्हटलं. कदाचित गावठी तूप. मग लोक म्हटले गावठी तूप खायचं पण 600 रुपये किलो आणायचं कुठून? तो म्हटला ऋणम कृत्वा, कर्ज काढायचं मग गावठी तूप खायचं. लोकांचा पुन्हा प्रश्न आहे फेडायचं कसं? तो म्हटलं फेडायचंच नाही. मग भस्मे भूतस्य देहस्य पुनरागमनम कृतः. एकदा या देहाची राग झाल्यावर पुन्हा यायचंय का? मग कर्ज करूनच मारायचं म्हटले, फेडायचं. असं त्याचं तत्व होतं. म्हणून कोणतेही भोग आले जीवनातले, उत्कृष्ट असो किंवा निकृष्ट भोग असो, त्या भोगात जो रम्मान होतो त्याला काय म्हणतात? त्याला पामर म्हणतात. कोणताही भोग त्याच्या समोर येऊ द्या. दुसरा प्रकार पडतो मुमुक्षाचा. दुसरा वर्ग मुमुक्षाचा आहे. मुमुक्षाची आवड मोक्षाची. मोक्ष मिच्छती ती मुमुक्षा. ज्याला मोक्ष संबंधी, आवाज द्या थोडासा, ज्याला मोक्षाची आवड आहे त्याला मुमुक्षा असं म्हणतात.
या वर्गामध्ये पडणारे अनेक होऊन गेले. रावणाने देवाशी वैर केलं ते याच्याकरताच केलं होतं की त्याला देव प्राप्त करायचा होता, मोक्ष. कारण त्याचा प्रश्नच संतान नाही. काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, आईसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, काही खंड येईल कर्म, माझा उद्धार कधी होईल सांगा. मुमुक्षाची आवड आहे मोक्षाची. तिसरा प्रकार पडतो विषयी. विषयीची आवड अशी आहे, ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय. म्हणती संसारी जन्मी जे, यज्ञादि कर्म कीजिए, मग स्वर्ग सुख भोगीचे मनोराज्ञा. ज्याला स्वर्गाची आवड आहे त्याला विषय म्हणतात. आणि चौथा प्रकार पडतो भक्तांचा. भक्तांची आवड, बहु आवडसी जीवापासून या, आम्हाला जीवापेक्षा देवा तू जास्त आवडतो. का? प्रपंचामध्ये जर सुखरूप सुख पूर्ण भेटत असतं तर आम्ही प्रपंच मांडला असता, पण प्रपंचामध्ये सुखाचा असणारा आभास आहे आणि लोकांना याच्यामध्ये सुख वाटतं, म्हणून देवते संबंधीची आवड निर्माण होते. आपल्या प्रत्येकाला प्रपंच आवडतो, कोणाला आवडत नाही. ज्याला आवडत नाही त्यांनी घरातून निघून गेलेलं बरं आहे, पण असे लोक करत नाही. लोक विटतात प्रपंचाला. खरं म्हणतात की प्रपंचाने मला फार त्रास दिला, पण कोणी प्रपंच, भय वाटे परी न सुटे हा संसार. भीती वाटते पण प्रपंच सुटलाय का कोणाच्याने? कल्पना करा, या प्रपंचामध्ये जर शाश्वत सुखाची प्राप्ती झाली असती ना तर संतांनी सुद्धा प्रपंचाला जास्त महत्व दिलं असतं. पण ऐका, संतांचं वचन आहे, या प्रपंचात शाश्वत सुख कधीच प्राप्त होत नाही. कितीतरी प्रमाणे देऊ शकतं. आचार्यांनी प्रतिपादन करताना असं म्हटलेलं आहे, आचार्य असं म्हणतात की हा जो प्रपंच आहे हा सगळा दुःखरूप अशा प्रकारचा आहे. ब्रह्म सत्य जगत मिथ्या, जीवे ब्रह्मैव नापरहा. ब्रह्म एक मात्र सत्य आणि बाकी जगत काय आहे? मिथ्या आहे. ऐका, मी त्याच्या पुढे जाऊन बोलतो. प्रपंच दुःखरूपी गोष्ट बाजूला ठेवा. ऐका बरं का, प्रपंच दुःखरूपी गोष्ट बाजूला ठेवा, पण प्रपंचात केलेली कल्पना सुद्धा जीवाला दुःख देते. अजून पुढे जाऊन सांगतो, प्रपंचातली कोणतीही कल्पना जीवाला दुःख देते आणि परमार्थातली कोणतीही कल्पना जीवाला सुख देते. विठ्ठल विठ्ठल प्रपंचातली कोणतीही कल्पना करा जीवाला दुःखच प्राप्त होईल आणि परमार्थातली कोणतीही कल्पना करा सुख प्राप्त होईल. आपल्या गावात पुढच्या महिन्यात हा खंड हरिनाम सप्ताह आहे. अशी कल्पना नुसती डोक्यात जरी आली तरी दुःख होतं का सुख होतं सांगा? परमार्थाची कल्पना सुख देते का कोणाला दुःख होतं? ज्याचं अगदीच सप्त्याशी काही देणं घेणं नाही त्याला पंगत मिळाली या हेतून तरी सुख प्राप्त होतं. पण दुःख कोणाला मात्र परमार्थाचं प्राप्त होत नाही, कल्पनेचं. पण प्रपंचातली नुसती कल्पना सुद्धा दुःख देते तर प्रपंच किती दुःख देत असेल. उदाहरण घ्या, जुने कीर्तनकार एक दृष्टांत द्यायचे, मी पुनरावृत्ती करतो. म्हटले एक 70-80 वर्षाचे म्हातारी, त्यांना काही मूलबाळ झालं नाही आयुष्यभर झालं नाही. मग म्हातारी रात्री जेवण केलं, 10-11 वाजे दरम्यान कॉटवर झोपले. म्हाताऱ्यांनी सहज प्रश्न म्हातारीला केला, म्हटले आपल्याला जर देवाने मुलगा दिला तर त्याला कुठं झोपवायचं? म्हटले तिकडं सारखा. झोपवला. का ग एखादा दुसरा मुलगा दिला त्याला कुठं झोपायचं? म्हटले अहो आपल्याला आयुष्यभर काही नाही, तुम्ही 2-2 मुलं कसं काय? म्हटले आयुष्यभर काही नाही, आता कसं काय मुलगा होईल? म्हटले काही सांगता येत नाही. काल्याच्या कीर्तनातच कीर्तनकार सकाळी बोंबलत होता. म्हटले देवानी काही, देवाच्या मनात आला तो काही करू शकतो. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. मुक्याला वाचा आणू शकतो, लंगड्याला पर्वत चढवू शकतो, तर तुला मला मुलं का देणार नाही? म्हटले बरं ठीक आहे, दुसरा का? सारखा तिकडं इथं जाऊ. एखादी मुलगी झाली तर? म्हटले आता ते एकच मुलगा व्हायचे 75 मुली. बरं ठीक आहे, आता म्हाताऱ्याच्या कुठं नादी लागता रात्री, सारखं तिकडं. असं म्हटल्यानंतर तो बाबा कॉटवरून पडला आणि त्याचा खुबा मोडला. ऐका, दृष्टांत माझा म्हणजे एखाद्याला खुबा मोडला, त्याचा विश्वास नसेल तर सिन्नरच्या सरकारी दवाखान्यात ऍडमिट. त्याच्याकडे पैसे नव्हते प्रायव्हेटला ट्रीटमेंट घ्यायला. जाऊन पहा. मला उत्तर द्या आता, वास्तविक मुलगा होता की नव्हता? हा, मुलगा नव्हता मुलगा. मुलाची केलेली ती होती फक्त कल्पना. आता लक्षात घ्या, नसणारे मुलं जर कंबर मोडू लागले आणि आपण करतो अपेक्षा असणाऱ्याकडून की हा माझा सांभाळ करत नाही, अहो नसणारेच कंबर मोडतात, असणारे काय करतील? विठ्ठल विठ्ठल. परमार्थातली कल्पना सुद्धा सुख देते आणि प्रपंचातली केलेली कल्पना सुद्धा जीवाला दुःख देते. असं असल्यामुळं ज्ञानोबाराय म्हणतात प्रपंच संबंधी आमची आवड नाही. मग देवा बहु आवडसी जीवापासून या. आपण ठीक आहे महाराज, जो देव तुम्हाला जीवापेक्षा जास्त आवडतो तो देव नेमका आहे कसा? महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया पेक्षा जास्त आवडतो तो कसा आहे महाराज उत्तर देतात की आमचा देव कानडी आहे. कानडी या शब्दाचा अर्थ काय? महाराजांनी अजून एका ठिकाणी देवाला कानडी असं संबोधलेलं आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज जळकती रत्न किळ पाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर नवी तेथेची शोभा कानडिया विठ्ठल कानडिया विठ्ठलू कर्नाटकू. पण त्या कानडिया शब्दाचा नेमका अर्थ काय? कारण कानडिया शब्दाचा अर्थ पंढरपूर कर्नाटक मध्ये होता असं घेतला तर ज्ञानोबारायांनी या प्रमाणात असं सांगितलंय कानडिया विठ्ठलू कर्नाटकू. मग त्यांनी कर्नाटकू शब्द नसता वापरला. मग कानडिया याचा अर्थ काय? तर बरेच लोक असं म्हणतात की पंढरपूर पूर्वी कर्नाटकात होतं म्हणून कानडिया. पंढरपूरच्या संबंधाने आनागोंदीच्या त्या राजाने हंपी या ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर बांधून तो विठ्ठल आपल्या पंढरपूरचा चोरून तिकडे नेला. भानुदास महाराजांची क्रांती झाली. भानुदास महाराजांनी तो देव पुन्हा येऊन स्थापन केला. तो देव आपल्याला भानुदास महाराजांमुळे पाहायला मिळतो. मग कदाचित ते क्षेत्र कर्नाटकात येत होतं म्हणून कानडिया का? तर त्याचा तसा अर्थ नाहीये. ऐका, कानडिया शब्द कर्नाटकाशी थोडासा संबंधित आहे. कर्नाटकाला थोडा रिलेट आहे. काय आहे? कर्नाटकातल्या माणसांच्या संबंधाने असं म्हटलं जातं की कर्नाटकातले माणसं हे होटात एक आणि पोटात एक असतात. काय? होटात एक असते, त्यांच्या पोटात एक. त्यांचा मुख्यमंत्री काही बोलू द्या, आम्ही बेळगावचा वाद संपवतो, पण मात्र पोटात दुसरंच असतंय. होटात एक आणि पोटात एक. जगात त्यांची अपकीर्ती अशी की ही माणसं फार धोकेबाज असतात, कपटी असतात. कारण कर्नाटक या शब्दामध्ये नाटक असा शब्द आहे. कर नाटक कधी खरं असतंय का? नाटक खरं नसताना तशी ही माणसं खरी नसतात. याचा अर्थ ही माणसं खोटी म्हणजे कपटी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात कानडिया या शब्दाचा अर्थ आमचा देव कपटी आहे. काय आहे? कपटी आहे आमचा देव. आमचा देव कपटी आहे. काय कपटी हो? ज्ञानोबाराय इतकं सुंदर संतांचं वर्णन आहे देवा संबंधाने आणि ज्ञानोबाराय त्याला कपटी म्हणतात. काय काय ते कपटी म्हणण्याचा उद्देश काय असेल तर ऐका, देव खरंच कपटी आहे. त्याचं कपट पाहायचं असेल तर आपण महाभारतात पहा. त्याचं कपट काय काय कपट केलंय देवाने.
जरासंध मरत नव्हता, जरासंध मरत नव्हता. आणि मग त्याला मारण्याकरता, कारण कृष्णानेच मल्लयुद्ध मागितलं होतं, पण जरासंध म्हटले माझ्या दरबारातून तू 17 वेळेस पळून गेला, तुझी पाठ पाहिली, तुझ्याशी मल्लयुद्ध नाही भीमाशी खेळल म्हटले. पण भीमाशी मल्लयुद्ध खेळत असताना तो जरासंध मरना, कारण त्याला कापलं का ते जोडलं जायचं. लोकांनी मला एकदा प्रश्न विचारला होता, म्हटले तो जरासंध महाराज तुम्ही सांगितलं तो दृष्टांत, जरासंध का बरं जोडला जायचं? मला काही उत्तर माहित नव्हतं. मी कारण भागवताचा अभ्यास केला, पण त्याला वरदान काय होतं हे काही मला त्यावेळेला माहित नव्हतं. मी त्याला सरळ उत्तर दिलं. म्हटलं लोक काही प्रश्न विचारतात, आणि त्याने जो प्रश्न विचारला होता ना तो चांगल्या हेतूने नव्हता विचारला, मग काहीतरी येड्यात काढायचं. म्हटलं बाबा म्हणे ते तुकडे व्हायचे जोडायचे का, असं का व्हायचं? म्हटलं त्यांनी पालघरच्या सूर्यमाळाचं औषध घेतलं होतं. काय सांगू आता त्याला उत्तर. लोक चांगलं घेत नाही, लोक वाईटच घेतात. काहीतरी विचारत बसत, रावण कसा झोपत असावा. म्हटलं त्याला भेटायचं कधी योग आला नाही. नाही म्हणजे महाराज रावणाला 10 तोंड होती बुवा, मग ते कस काही जर त्याला कुशी बदलायची असली मग. म्हटलं त्यांनी खड्ड केलं होतं, 5 डोकं खड्ड्यात आणि 5 वरती असं झोपत असावं. म्हटलं काही लोक विचारतात. आणि मग त्या जरासंध मरत नव्हता, तर त्याला मारण्याकरता भगवान कृष्णाने काडी मोडून एक इकडं एक तिकडं अशा प्रकारे खून दाखवली. तशा प्रकारे भीमानी जरासंधाला मारलं. वालीला मारत असताना भगवान रामचंद्रांनी आडून बाण मारला, झाडाच्या आडून वालीवरती प्रहार केला. वालीने सुद्धा देवाला त्या ठिकाणी कपटी अशी उपमा दिलेली आहे. अनेक दृष्टांत देता येतील. संन्यासी तुझं होऊन जणी चोरून नेली माझी भगिनी, त्या अर्जुनाला यांनी संन्यास धारण करण्याकरता लावलं सुभद्रे करता, आणि अर्जुन संन्यासी झाला आणि सुभद्रेला काय नेलं, पळून नेलं. तेव्हापासून संन्यासावर लक्ष आहे लोकांचं. किंवा जनाबाईंचा एक अभंग फार सुंदर आहे. पुण्यवंत पाताळ पाताळ लोकी नेला, त्याचा अपराध नसताना. विचार करा, तो बळीराजा दान देण्यामध्ये फार निपुण होता, आणि मग ते इंद्रपद हलणार म्हणून त्या इंद्राला चिंता पडली. त्यांनी भगवंताची प्रार्थना केली, आणि भगवंतानी त्या बळीराजा करता भगवंतानी वामनाचं रूप धारण केलं. वास्तविक त्याचं कुळ राक्षस होतं, पण तो चांगला होता, एक दानशूर व्यक्ती होता. भक्त प्रल्हादाचा तो नातू होता, हिरण्यकश्यपूच्या कुळातला, म्हणून त्याचं कुळ काय लागलं, राक्षस कुळ लागलं. तर तो बली त्याच्याकरता देवानी वामनाचं रूप धारण केलं. पण वामन रूपात येत असताना देवानी बटुक रूप धारण केलं होतं. वामनाचं बुटकं रूप, बटुक रूप, बटू रूपामध्ये आला. का बरं सांगा सर? जर देव ब्राह्मणाच्या रूपात, मोठ्या रूपात आला असतं तर त्या बळीने दान दिलं नसतं का? दिलं असतं त्याला दान, बळीने त्यालाही दान दिलं असतं. पण बटुक रूपात का आला? तर ऐका, बटुक रूपात याच्या करता आला, त्या देवाला दाखवायचं होतं बुट्टी माणसं भामटी असतं. कारण म्हणजे अशा काही खुणा आहेत का त्या लोकांपासून खरंच जपून राहिलं पाहिजे. त्या 25-30 प्रकारच्या खुणा मला माहिती आहे. या तुम्ही कधी देवपूरला, सांगाल तुम्हाला. तुम्हाला लोक कशी ते कळतील. बऱ्याच खुणा आहेत त्या. ज्या माणसाच्या कानाला केस असतील लबाड समजायचा, जो माणूस बुटका असेल तो भामटा समजायचा. काना क्वचित भवेत साधू, एखादा माणूस काना असेल तर क्वचित साधू असतो, नाहीतर सगळा असाच असतोय. ज्या ह्या अंगठ्यावरून पण आहे, अंगठ्याच्या शेजार, माझ्याकडे नका पाहू, तुमच्या घरी जाऊन पहा. अंगठ्या शेजारचं बोट म्हणतात पुढं असल्यानंतर भामटा माणूस असतो. माझं नाहीये, नाहीच आहे. पाहिलं तरी मी आता माग करून गेलो. अशा खुणा आहेत. तर त्या बटुक रूपामध्ये देव आले, आणि त्या देवानी
बळीराजाकडे दान मागितलं. बळीराजाने सांगितलं काय दान मागायचं ते मागा. त्या देवाने सांगितलं त्रिपात भूमी. एका पायामध्ये त्रिपात भूमी आखली, दुसरा पाय बळीच्या डोक्यावरती ठेवला, पाताळामध्ये त्याला घातलेलं आहे. अशा बऱ्याच प्रकारचं कपट देवाने केलंय. म्हणून महाराज म्हणतात आमचा देव कानडी आहे. याचा अर्थ काय? कपटी आहे. अजून एक अर्थ सांगतो. नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये कानडी या शब्दाचा एक अर्थ असा सापडतो. नामदेव महाराजांनी कानडिया या शब्दाचा अर्थ न कळणारा घेतलेला आहे. प्रमाण काय महाराज देतात? वेदासी कानडा श्रुतीसी कानडा, 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 वेदासी कानडा श्रुतीसी कानडा. विठ्ठल उघडा पंढरी, विठ्ठल उघडा पंढरी, विठ्ठल उघडा पंढरी, नाम बरवे रूप बरवे, नाम बरवे रूप बरवे, विठ्ठल उघडा पंढरी, विठ्ठल उघडा पंढरी, नाम बरवे रूप बरवे, नाम बरवे रूप बरवे. महाराज म्हणतात वेदासी कानडा. कानड या शब्दाचा अर्थ न कळणारा घेतलेला. वेदालाही कळला नाही. श्रुतीसी कानडा, श्रुतीला सुद्धा कळलेला नाही. देवाचं स्वरूप हे कळण्याजोगं नाहीये. तो कोणालाही सहजासहजी कळालेला नाहीये. आणि म्हणून तर त्या नास्तिकवादाचा उदय खरा तर त्या देवगुरु बृहस्पतीपासूनच झालेला आहे. आणि म्हणून तो नास्तिकवादांना, तो भक्तांना लवकर सहजासहजी कळत नाही, तो नास्तिकांना कधी कळणार आहे? लक्षात घ्या, न कळणार आहे. तो हा पंढरी राणा, तो हा पंढरी राणा, नकळे योगियांच्या ध्याना, नकळे योगियांच्या ध्याना, नकळे योगियांच्या ध्याना, सुकुमार रूप सावळे, सुकुमार हो रूप सावळे, सुकुमार कानी कुंडले मकराधार, कानी कुंडले मकराधार, मकराधार, सुकुमार रूप सावळे, सुकुमार रूप सावळे, सहजासहजी कळण्यासारखं त्याचं स्वरूप नाहीये. वेदाने त्याचं स्वरूप जाणण्याकरता गेला. नाथ महाराज म्हणतात वेद जाणो गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. तो वेदाला सुद्धा कळालेला नाही. वेदातल्या श्रुतींना सुद्धा लवकर तो कळाला नाही. वेदातल्या श्रुतींना कळत नव्हत्या म्हणून त्या श्रुतीच गवळणी रूपानं गोकुळात भक्ती करण्याकरता आल्या होता. शेषाला असं वाटलं आपल्यावरती देवाचं शयन आहे, आपण त्याला जाणू. शेषाला सुद्धा जाण नाही. शेष शिनला झाल्या द्विसहस्र, पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनल्या झाल्या द्विसहस्र, जीवा जीवा देव वेद
वेळेला प्रत्येक जण श्रमलाय. वेदाधिक श्रमले न कळे जया पार, शास्त्रांशी निर्धार न कळे हा श्री हरी नंदाची ये घरी. वेदाधिक श्रमले शास्त्रांशी निर्धार न कळेची. तो शास्त्रांना सुद्धा कळालेला नाहीये. एक सांगू महाराज, हरिभक्त सोडून तो दुसरं कोणालाच कळाला नाही. विठ्ठल विठ्ठल त्याची भक्ती करण्याकरता त्याची सगुण रूपात की निर्गुण रूपात त्याच्यात सुद्धा त्यांनी कन्फ्यूज. कशाची भक्ती करायची? सगुणाची. आचार्य म्हणता आचार्यांनी निर्गुणाची भक्ती सांगितली होती. आचार्य अव्यक्त वेदांती होते. आचार्य असं म्हणायचे की या जगतामध्ये ईश्वर पहा, मूर्तीमध्ये पाहू नका. शंकराचार्यांनी मूर्तीपूजा सुद्धा एकेकाळी नाकारली होती. नंतर ते लोकांनी मूर्तीपूजा नाकारली दिसलेलं नाही. एक सांगू का महाराज, गंमत अशी आहे, लोकांना असं वाटतं की आपण एक एकादशी केली का ते लगेच त्यांनी भाकरी भाजायचं काम. असं नाही होत महाराज. त्याच्याकरता उच्च कोटीची साधना पाहिजे. उच्च कोटीची साधना पाहिजे. लगेच देव सहजासहजी प्राप्त होत नसतो, दिसत नसतो. विचार करा, आपल्या सर्वांना ठाऊक आहे आता ही बाबा भागवत महाराजांची आमची 9वी पिढी आहे. म्हणजे 9 पिढ्यांचा परमार्थ आहे घरामध्ये. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्ही आयत्या पिठावर रेगोट्या मारायला आलोय. म्हणजे काय, पूर्वजांनी जे ठेवलंय आमच्याकरता ते आम्ही ते चालवतोय, परंतु त्यांनी फार परिश्रमाने ते टिकवलंय. आमचे आजोबा असं म्हणायचे बाबा की आरंभशूर तर सगळेच असतात, टिकाऊ शूर पाहिजे म्हटले, टिकवणारा पाहिजे. नाही तर मग मासिक एकादशी करा सुरू, मासिक चतुर्थी करा सुरू, किती टिकल्या त्याला फार महत्व आहे. आपली परंपरा टिकली. तर मग आजोबा त्यावेळेला काय करायचे दिगंबर महाराज, की मरळला यायचं किंवा परिसरात जायचं, मग साधनं नसायची, मग पायी निघायचे. एकनाथ बाबा सुद्धा पायी निघायचे, घोड्यावर यायचे. ते सप्ते त्यांनी सुरू केले. पूर्वी कीर्तनकार नसायचे, एखादा कीर्तनकार आला नाही तर मग स्वतः पुन्हा कीर्तनाला उभं राहायचं, असा परमार्थ केला. मी एक दिवस आमच्या आजोबांना प्रश्न विचारला, म्हटले बाबा तुमच्या जीवनात तुमचा मोठा परमार्थ झालाय का हो? एवढा परमार्थ तुम्ही केला, किंवा तुम्ही तर परमार्थ केला पण आपल्या पिढ्यात सगळा परमार्थ आहे. 9 पिढ्यात 9 पिढ्यांचा परमार्थ आहे. मग सांगा तुम्हाला देव स्वप्नात तरी कधी दिसलाय का? ते म्हटले बाबा परमार्थ फार केलाय, कारण त्यावेळेला 11 रुपये नारळ, 21 रुपये नारळ, 51 रुपये नारळ, 51च्या पुढं नव्हतं पॉकेट भरत. आता ते बरेच आता पॉकेट निघाले, ते बरेच आता आम्ही पॉकेटाच्या, तुम्ही पॉकेटात भरून जरी पैसे दिले संदीप भाऊ, तर पॉकेट हातात घेतल्यावर अंदाजाने सांगू शकतो याच्यात किती रुपये भरले. एवढा अंदाज आलेला आहे, काय सांगू तुम्हाला आता. अंदाजाने सांगू आपण किती पैसे भरले. एखाद्या ठिकाणी जर 5,000चं पॉकेट सांगितलंय ना आम्ही, त्यांनी जर 3च भरले, फक्त पॉकेट हातात द्या, तिथंच सांगणार 3,000 याच्यात, 1 रुपया कमी नाही भरायचा. तुम्ही एवढा परमार्थ केला बाबा, तुम्हाला स्वप्नात तरी कधी देव दिसला का हो? ते म्हटले बाबा परमार्थ फार केलाय पण स्वप्नातही अजून कधी देव दिसलेला नाही. विचार करा, आमचा 9 पिढ्यांचा परमार्थ, आमच्या स्वप्नातही कधी देव नाही, लोकांच्या अंगात देव येतो. फार मोठी शोकांतिका आहे. अहो आमच्या स्वप्नातही नाही. ऐका, अंगात देव येणं हा अष्टसात्विक भावाचा एक प्रकार आहे. अंगावरती रोमांच उभे राहते. इष्टदेवतेला पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये तशा प्रकारचा भाव निर्माण होतो. पण देव खरं दिसण्याची गोष्ट कधीच नाही महाराज. देव अनुभवायची गोष्ट आहे, त्याचा तुम्ही अनुभव घेतला पाहिजे. आणि तो फार अथक परिश्रम लागतात, तेव्हा परिश्रम केल्यानंतर तो सगुण साकार होत असतो. आणि म्हणून अशा प्रकारचा देव आहे, तो कोणाला लवकर कळालेला नाही. नास्तिकवाद्यांना काही खाक कळणार आहे का महाराज? कळूच शकत नाही तो देव. असा न कळणारा आणि कपटी जरी असला तरी देवा बहु आवडसी जीवापासून, या देवा तू आम्हाला जीवापेक्षा जास्त आवडतो. एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई. Om
तुझी आनवाहिनगा देवराया बहु आवडसी जीवा पासुनिया कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवा पासुनिया. महाराज म्हणतात देवा तुझी शपथ घेतो तू आम्हाला जीवापेक्षा जास्त आवडतो. तू कानडिया जरी असला न कळणारा जरी असला किंवा कपटी जरी असला तरी जीवापेक्षा जास्त आवडतो. लक्षात घ्या देवाचं कपट हे अधर्म करता होतं. ज्यांनी अधर्म केला त्याच्या विरोधात असणारं ते कपट होतं. लक्षात घ्या अधर्माच्या विरोधामध्ये केलेलं कपट सुद्धा धर्म म्हणून सिद्ध होत असतं. अधर्माच्या विरोधात केलेलं कपट असू द्या धर्म म्हणून सिद्ध होत असतं. काही गोष्टी जगत उद्धाराच्या असतील किंवा चांगल्या होण्यासाठी असतील तर त्याकरता खोटं केलेलं सुद्धा धर्म असतोय. आपल्याकडे रीत आहे असं म्हणतं लग्न जमवणं एखाद्याचे दोनाचे चार करणं याच्यात थोडंफार खोटं बोललं तरी काही माप आहे आपल्याला. पण ते थोडंफार खोटं बोलणं माप आहे. मग 35चं नवरदेव 19चं करणंच करून सांगणं असे आमच्याकडे संदीपभाऊ आम्हाला अनुभव आहे म्हणून सांगतोय. अशा कितीतरी पत्रिका येतात की वय राहतं 30 वर्षाचं वय 30 वर्षाचं आणि आम्हाला ते तारीख बदलून द्या आणि ते जमूनच द्या आणि वय कमी करून द्या. याच्यामध्ये ब्राह्मण जबाबदारी. खरं तर आम्ही तर ते 51 रुपयातच सगळं खरं. मग ते वय कमी करायचं तर आम्हाला निदान जास्त पैसे दिले पाहिजे. राहू द्या ऐक बसा बसा खाली बसा. खोटं बोलण्याकरता ते खोटं किती प्रमाणात असावं. एखादा मुलगा निर्व्यसनी आहे आणि चांगला शिकलेला आहे पण बिचाऱ्याचं लग्न जमत नाही मग अशा मुलासाठी खोटं बोला पण तो निर्व्यसनी पाहिजे. सगळ्या दुनियाचे व्यसन त्याला आणि त्याच्याकरता खोटं बोलायचं आणि मुलीची फसवणूक करायचं असं नाही. देवाने जरी अधर्म कपटीपणा केला असेल तरी तो धर्माकरता केला होता आणि सत्याकरता धर्माकरता केलेला कपटीपणा सुद्धा धर्म म्हणून सिद्ध होत असतो. म्हणून देवा तू कानडिया जरी असला तरी बहु आवडसी जीवा पासुनिया. महाराज आतापर्यंत तुम्ही देवाचं वर्णन केलं देव कसा आहे ते सांगितला पण का हो कोणता देव तुम्हाला जीवापेक्षा जास्त आवडतो त्याचं नाव तर सांगा. महाराज त्याचं नाव शेवटच्या चरणात बापर खुमा देवी मारू बापर खुमा देवी मारू विठ्ठल बापर खुमा देवी मारू बापर खुमा देवी मारू बापर खुमा देवी मारू विठ्ठल बापर खुमा देवी मारू बापर खुमा देवी मारू बापर खुमा देवी मारू विठ्ठल
जीवापेक्षा जास्त आवडतो. महाराजांनी या अभंगामध्ये देवतेची अनन्यता सांगितलेली आहे की विठ्ठलराया तू आम्हाला जीवापेक्षा जास्त आवडतो, बाकी इतर देव आम्हाला आवडत नाही, असा त्याचा सरळ आवडतोय. जो एखादी वस्तू जीवापेक्षा जास्त आवडणे याचा अर्थ काय? बाकीच्या असणाऱ्या वस्तू न आवडणे म्हणजे ती जीवापेक्षा जास्त आवडणे. तू एकमेव दैवत आहे. महाराजांनी असं म्हटलं नाही बाप रखमा देवीवर म्हसोबा राया, असं वर्णन नाही आहे. बाप रखमा देवीवर रेडोबा राया असंही वर्णन नाही आहे. बाप रखुमा देवीवर विठ्ठलू राया देवा तू आम्हाला जीवापेक्षा जास्त आवडतो. पंढरीचा पांडुरंग परमात्मा जीवापेक्षा जास्त आवडावा. काय कारण असेल ऐका. या भारतामध्ये मुख्य महाविष्णूचे 3 पीठ आहेत. जसं आपल्याकडे देवीचे 3.5 पीठ मानले जातात. रेणुका देवी, तुळजा भवानी, महालक्ष्मी माता आणि सप्तशृंगी अर्धपीठ नाहीये, ते आद्यपीठ आहे. त्याला अर्धपीठ लोक म्हणतात पण ते खरं आद्यपीठ आहे. तसं देवीचे 51 शक्तिपीठ या भारतामध्ये आणि भगवान विष्णूची मात्र 3च मुख्य पीठ या भारतामध्ये आहे. ऐका पंढरीचा पांडुरंग परमात्मा का आवडावा सांगतोय. पहिलं जे पीठ आहे भगवान विष्णूचे ते आहे तिरुपती बालाजी मुख्य पीठ. तिरुपती बालाजी 3 मुख्य पीठ आहे. तिरुपती बालाजीला लोकांनी जावं बरं का, पाहावं तिरुपती बालाजी कसं आहे. त्याला वित्त ब्रह्म म्हणतात. तिथं पैसा फार आहे. 1 नंबरचं देवस्थान पैशाच्या बाबतीमध्ये. तिथं पैसा असल्यामुळे त्या देवाला पण वित्त ब्रह्मच म्हणतात. पैशांचा देव वित्त ब्रह्म. दुसरं मुख्य पीठ आहे उडुपीचा देव. उडुपीला तुम्ही कधी जा तुम्हाला तिथं अन्नदानच मिळतं, पण ते गावठी तुपातलं गावरान गाईचं अन्नदान खाऊ घालतात. म्हणजे जेवण सगळं तुपात बनवलेलं. जायचं बसायचं जेवायचं तुपाचं, गावठी तुपाचं सगळं जेवण. म्हणजे याचा अर्थ फक्त जेवणा करता तिकडे जाऊ नका, नाही तर मग तुम्ही इथंच गावठी तुप आणू शकता ना. पण तिथं जा तुम्ही, तिथं तुम्हाला गावठी तुपाचं जेवण आहे. उडुपीचं देव मुख्य पीठ भगवान विष्णूचं आणि म्हणून त्याला अन्न ब्रह्म म्हणतात. तिरुपती बालाजी वित्त ब्रह्म, उडुपीचा देव अन्न ब्रह्म आणि तिसरं जे पीठ आहे मुख्य पीठ भगवान विष्णूचं ते पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. हे एकमेव दैवत असं आहे का ज्याच्या चरणावरती आपण डोकं टिकवू शकतो, ज्याला कवटाळू शकतो, ज्याच्या पायाला हात लावू शकतो. एकमेव दैवत आहे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. हा वारकरी हा वित्ताच्या मागे नाहीये. काही वारकरी हे वित्ताच्या मागे नाही, काहीच म्हणावं लागेल. आता बरेच वारकरी वित्ताच्या मागे. पित्त होईपर्यंत वित्त आहे महाराज. कीर्तनकारां म्हणतात ते आम्हाला पित्ताचा फार त्रास का. 3 कीर्तन करायचे, रात्री 9 ते 11 करून 2 वाजता घरी जायचं, पुन्हा सकाळी. मग ते म्हणतात पित्ताचा त्रास आहे. मला असं वाटतं एवढं वित्त साठवू नये का पित्त होईल एवढं. आपला वारकरी हा वित्ताच्या मागे नाही. सांगू का आपला वारकरी हा अन्नाच्याही मागे नाही आहे. आपला वारकरी आहे नादाच्या मागे. नाद म्हणजे हा नाद, मृदुंगाचा नाद, भजनाचा नाद. आणि म्हणून पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला नाद ब्रह्म म्हणतात. भगवान विष्णूचं 3रं मुख्य स्थान आहे. पांडुरंग परमात्मा नाद ब्रह्म आहे आणि म्हणून देव ज्ञानोबा राय म्हणतात बहु आवडसी बाप रखुमा देवरू विठ्ठलू राया देवा तू आम्हाला जीवापेक्षा जास्त आवडतो. पांडुरंग परमात्मा दैवत असं आहे आपल्याकडे असणारे सगळे दैवत त्याचं स्मरण करतात. तो हा विठोबा निधान वरती शोभती अशा प्रकारचा देव आहे. आणि म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात देवा बहु आवडसी जीवापासून या तू कानडिया जरी असला तरी तू आम्हाला जीवापेक्षा जास्त आवडतो. अशा प्रकारचा भाव अनन्य भाव ज्ञानोबरायांनी प्रस्तुत अभंगामध्ये प्रतिपादित केलेला आहे. मला असं वाटतं आपल्या परमार्थ करत असताना आपण या परमार्थातल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी याच्यावरती निश्चित भर द्यावा. अनन्य भाव असावा. पांडुरंग परमात्म्याला इतर देवतेला जाऊ नये असं नाही, त्या देवतेला जावं, पण निश्चित अशा प्रकारची एकाच देवतेची उपासना आपल्या जीवनामध्ये असावी तर तो देव प्राप्त होईल. नाही तर देवही विचार करता तो हा कुठं कुठं जातो, नेमकं पावायचं कोणी याला असा विचार होतोय. म्हणून एकनिष्ठ भाव असावा. एकाच देवतेची उपासना आपण निष्ठावंत स्वरूपाने करावी अशा आशयाचा महाराजांचा 3 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग झाला. काही चुकला असेल तर माझ्या वाणीचे दोष समजा. काही जे काही माझ्याकडून बरोबर निघालं ते तुम्ही स्वीकार करा. स्वीकार चांगलं करा. चुकलं असेल ते मला परत द्या, मी घरी जाऊन बायकोला देतो, दुसरं काय करणार आहे.
आपल्या या मरळ गावामध्ये परंपरेने चालू असलेला हा उत्सव, त्या उत्सवात आमचे संदीप भाऊ यांच्या निमंत्रणातून आलेली सेवा, त्यानंतर चंदू भाऊ पण होते ना आपल्याबरोबर फोन करताना, त्याही होते. सगळ्या ग्रामस्थांचं प्रेम आहे. कीर्तनकार उपस्थित असणारे सगळे संत महात्मे, आदरणीय गुरुवर्य श्री ज्ञानेश्वरजी महाराज सरकटे, त्याचबरोबर दिगंबर महाराज, त्याचबरोबर दामोदर महाराज, चिंतामण महाराज, नीलकंठ महाराज, त्यानंतर ज्यांचं यूट्यूब चॅनल ते गजर माऊलीचा यूट्यूब चॅनल. सिस्टीम कोणाची आहे? निराळ्याची का? हां, सुंदर सिस्टीम त्यांनी दिली आहे. त्यांचंही ऋण व्यक्त करतो, विनेकऱ्याचं ऋण व्यक्त करतो, पेटी मास्तरचं ऋण व्यक्त करतो. सगळ्यांचं ऋण व्यक्त करून सगळ्यांच्या चरणावरती माथा टेकून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. राधा महाराज तुम्हें